मला बिलकुल वाटत नाही की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्प्यूट होईल, कारण हे आमचे तिन्ही पक्ष या ठिकाणी जिल्ह्यामध्ये असले तरी यांचे जज दिल्लीत बसतात आणि एकदा जज जो निर्णय दिल्लीतला देतात तो सगळ्यांना मान्य करावं लागतं. म्हणजे महाविकास आघाडीचं कोर्ट हे जजलेस कोर्ट होतं, परंतु महायुतीचं कोर्ट हे याला दिल्लीत जज बसतात, माननीय मोदी साहेब बसतात, माननीय अमित शहा बसतात. म्हणून जज बसतात ते शेवटी योग्य प्रकारे जजमेंट करतील आणि लवकरच महाराष्ट्राला त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनतील. मला वाटते त्यांच्यामुळे त्यांचे शिवसेनेचे फक्त 20च त्यांच्यामुळे आले. ज्यांना जनतेने भरभरून दिलेले 60 सांभाळता आले नाहीत त्यांच्या पदरी शेवटी 20 आले. आता ते 20 सुद्धा सांभाळून ठेवा, नाही तर 20तले 0 जाईल आणि 2च शिल्लक राहतील बापलेक. त्यामुळे ती वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून माझी उद्धवजींना पण विनंती आहे, थोडं घराच्या बाहेर पडा, थोडं संघटनेकडे बघा, थोडं कार्यकर्त्यांकडे बघा, पैसे थोडे खर्च करा, जे काही कमवले आहेत ते, तर उबाटा शिल्लक राहील. एवढी माझी विनंती त्यांना एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आहे. धन्यवाद.